नमस्कार, मी प्रवीण नरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे आणि खास करून ज्या बहिणींना जुलै हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा तुमची आता संपलेली आहे. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज दिली आहे आणि महत्त्वाचा फायदा या ठिकाणी आता महिलांना होणार आहे. ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता, फायनली तो दिवस या ठिकाणी आलेला आहे. संपूर्ण तुमचे प्रश्नाची उत्तरे तुम्हाला दिली जाणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पैसे होते, फायनली या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर ज्या बहिणींनी आपल्या व्हिडिओ लाईक केलं नसेल त्यांनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी अजून आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉलो करून घ्या, कारण की भरपूर महिलांना जूनचा हप्ता आला नसेल तर त्या बहिणींनी लवकरात लवकर फॉलो करा. ज्या बहिणींना कर्ज हवं असेल त्यांनी लवकरात लवकर फॉलो करा, कारण की इंस्टाग्रामवर तुम्हाला मी थेट कॉन्टॅक्ट करत असतो. तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची तुम्हाला ठिकाणी उत्तर देत असतो. कारण भरपूर महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे. त्यांना जून महिन्याचा हप्ता कधी मिळेल, कसं मिळवता येईल, संपूर्ण मार्गदर्शन मी करत आहे. प्लसमध्ये खास करून ज्यांना कर्ज हवं आहे, जसे की तुम्हाला 50,000चं कर्ज हवं आहे, 1 लाखाचं कर्ज हवं आहे, तर कर्ज तुम्हाला कसं मिळवता येईल, कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे, कोणकोणते निकष आहे, कुठे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी इंस्टाग्रामवरती देत असतो. तर भरपूर महिलांना इंस्टाग्रामला फॉलो केलं आहे. जर तुम्ही केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये इंस्टाला फॉलो करू शकता आणि तुमचे प्रश्नांची उत्तरं फ्रीमध्ये मिळवू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पटापट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते. आता आपण प्रोपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले गृहप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरलेले आहे. तुम्ही जर बघितलं तर लाडक्या बहीण योजनेमुळे भरपूर महिलांना फायदा होत आहे, कारण की प्रत्येक महिन्याला बहिणीच्या अकाउंटवर ठिकाणी 1,500 रुपये मिळतात. यामुळे बहिणींचं घर खर्च भागतो, मुलांचे शिक्षणसुद्धा ठिकाणी व्यवस्थितपणे होत आहे. त्यांच्या बिझनेससाठी हे पैसे खूप उपयोगाचे ठरतात, किंवा त्यांच्या आरोग्यासाठी, जसे की काही व्यक्ती बिमार असतात, काहींना ठिकाणी औषधासाठी पैसे नसतात, त्यांनासुद्धा याचा खूप मोठा आधार होत आहे. तर बहिणींनो, तुम्हाला हे 1,500 रुपये वरदान ठरले आहेत की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसरी गोष्ट, तुम्ही ह्या पैशाचा उपयोग कशासाठी करतात? मुलांच्या शिक्षणासाठी करतात, की घर खर्चासाठी करतात, की आरोग्यासाठी करतात, की या ठिकाणी व्यवसायासाठी करतात? कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. पुढे बघा, ही योजना 2024मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे. सध्या जुलै 2025चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र म्हणजेच 3,000 रुपये मिळणार का, याबाबत चर्चा जोरामध्ये सुरू झालेल्या आहेत. आणि खरोखर या चर्चा अगदी जोरामध्ये सुरू झालेल्या आहेत. त्याचं कारण असे, कारण की आता जुलै आणि ऑगस्टचे हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहे अशा ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर एकाच वेळेस 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होतील अशा ठिकाणी माहिती समोर आली आहे. कारण की मागच्या वर्षी जर का अनुभव तुम्ही घेतला तर 2024मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्र दिले गेले होते, तेव्हाही तुम्हाला 3,000 रुपये मिळाले होते. त्याचप्रकारे आत्तासुद्धा तुम्हाला ठिकाणी 3,000 रुपये मिळू शकतात अशा ठिकाणी माहिती समोर आली आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर विशेषतः 9 ऑगस्ट 2025 रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे. खास करून ही जी रक्कम आहे, तुम्हाला ही रक्कम 9 ऑगस्टच्या आत तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच उद्यापासून कधीही तुमच्या अकाउंटवर हे पैसे येऊ शकतात अशी या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 9 ऑगस्टपर्यंत तुमच्या अकाउंटवर हे पैसे येतील अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. आता बघा, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार का? हो, त्याचं उत्तरसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. बघा, जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागल्या आहेत. गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट 2024चे हे हप्ते एकत्रितपणे 3,000 रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा झाले होते. बहिणींनो, इकडे लक्ष द्या. तुम्ही जर का विचार केला असेल की ह्याही वेळेस आम्हाला 3,000 मिळतील का, तर ते खरं आहे. कारण की तुम्ही जर बघितलं तर 17 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच मागच्या वर्षी तुम्हाला 3,000 रुपये दिले गेले होते. जुलै आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला एकाच वेळेस दिला गेला होता. त्याचप्रकारे जर का सरकारनं विचार केला तर ह्याही वेळेस म्हणजेच काय, तर ह्याही वेळेस तुम्हाला एकाच वेळेस 3,000 रुपये मिळू शकतात. आता हे कधी मिळतील त्याची माहिती बघा. तर बघा, 17 ऑगस्ट
2024 रोजी जमा झाले होते, ज्याचा शुभारंभ पुण्यामधील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता. यंदाही अशी शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट 2025चे हप्ते एकत्र जमा होऊ शकतात आणि विशेषतः कधी जमा होतील तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे पैसे तुमच्या अकाउंटवर येऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. आणि जर का तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे पैसे मिळाले तर खूपच चांगलं होणार आहे, कारण की बहिणींना या पैशाची खूप मदत होणार आहे. जसे की त्यांना जर का भावाच्या घरी जायचं असेल तर त्यासाठी या पैशाचा उपयोग होऊ शकतो, किंवा ते घर खर्चासाठी याचा उपयोग करू शकतात, किंवा कोणी जर का पाहुणे आले असेल त्यांच्यासाठी उपयोग करू शकतात. खास करून त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, जसं की घर खर्च असेल, मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यांचा व्यवसाय असेल, यासाठी हे पैसे खूप महत्त्वाचे असणार आहे. म्हणून सरकार हे पैसे तुम्हाला एकाच वेळेस 3,000 रुपये पाठवू शकतात अशी सध्या या ठिकाणी माहिती आलेली आहे. पुढे बघा, सूत्रांनुसार 9 ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. गेल्या अनुभवावरून सणासुदीच्या काळामध्ये पैसे जमा करण्याच्या ठिकाणी प्रथा आहे, त्यामुळे रक्षाबंधनाला 3,000 रुपये ठिकाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. म्हणजेच काय तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला ठिकाणी 3,000 रुपये मिळू शकतात या ठिकाणी असा अंदाज वर्तवला जात आहे. आणि जर काही 3,000 रुपये तुम्हाला मिळाले तर खूपच चांगलं होणार आहे, कारण की भरपूर महिलांना याचा ठिकाणी आधार मिळणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, 3,000 मिळाले पाहिजे की 1,500 करून तुम्हाला ठिकाणी 2 महिन्याची रक्कम दिली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की एकाच वेळेस 3,000 मिळाले पाहिजे तर कमेंट करा की सर एकाच वेळेस 3,000 मिळाले पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की 1,500 करून 2 महिन्याची रक्कम दिली पाहिजे तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. पुढे बघा, रक्षाबंधनाला खास आर्थिक भेट ही असणार आहे. म्हणजेच काय बघा, रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेमाचा उत्सव असतो. यंदा 9 ऑगस्ट 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ या ठिकाणी मिळू शकते. म्हणजेच काय तर हा जो सण आहे तर हा सण भावंडांमधील प्रेमाचा उत्सव असतो. आणि ह्या सणाला तुम्ही जर बघितलं तर या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकते. गेल्या वर्षीप्रमाणे सणाच्या निमित्ताने हप्ते जमा करण्याची प्रथा लक्षात घेता यंदाही सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा करू शकते असं ठिकाणी सांगण्यात आलं आहे. म्हणजेच काय तुम्ही जर बघितलं तर सणाच्या निमित्ताने सरकार या ठिकाणी हप्ते जमा करत असतो, हप्ते या ठिकाणी पाठवत असतो. जसं तुम्ही बघितलं असेल आता आषाढ एकादशीच्या निमित्ताने सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले होते. आणि मागचा जर का तुम्ही इतिहास बघितला किंवा मागचे जे काही तुम्हाला हप्ते मिळाले ते हप्ते कसे मिळाले तर एखाद्या सणाच्या निमित्त पाहून तुम्हाला ते हप्ते जमा केले गेले आहे. आता पुढचा सण कोणता आहे? रक्षाबंधन आहे. आता रक्षाबंधनाला तुम्हाला एकाच वेळेस जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळू शकतात अशी तरी माहिती समोर आलेली आहे. आणि जर का तुमची इच्छा असेल की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र आले पाहिजे तर नक्की कमेंट करा की सर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र आले पाहिजे, जेणेकरून महिलांची जर काही इच्छा असेल तर सरकारसुद्धा यासाठी प्रयत्न करणार आहे. पुढे बघा, यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळणार आहे. पुढे बघा, आता कोणत्या महिलांना मिळणार नाही हप्ता तेही समजून घ्या. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी कठोर पात्रता निकष आहेत. खालील महिलांना हप्ता हा मिळणार नाही आहे. आता कोणकोणत्या महिला आहे की ज्यांना हा हप्ता मिळणार नाही त्याची माहिती बघा. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही आहे. नंतर ज्या महिलांकडे 4चाकी वाहनाचा मालक आहेत किंवा ज्या महिला 4चाकी वाहनाच्या ठिकाणी मालक आहेत अशा महिलांना लाभ मिळणार नाही आहे. ज्या महिला आयकर भरतात अशा महिलांना लाभ मिळणार नाही आहे. सरकारी नोकरीमध्ये जर का महिला असेल तर अशा महिलांनासुद्धा लाभ मिळणार नाही आहे. पुढे बघा, PM किसान असो किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना केवळ 500 रुपये मिळतात, कारण त्यांना अन्य योजनेतून 1,000 रुपये मिळतात. म्हणून लाडकी बहीण योजने थ्रू त्यांना फक्त 500 रुपये दिले जातात. पुढे बघा, या निकषांबाहेर लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी करून त्यांना योजनेतून वगळले जाईल यासाठी सरकार लवकरच पडताळणी प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जर का तुम्ही निकषामध्ये असाल तर तुम्हाला लाभ नक्की मिळणार आहे. तुमचा लाभ बंद होणार नाही, कारण की तुम्ही सर्व निकष या ठिकाणी पूर्ण केले आणि तुम्ही निकषामध्ये जर का बसत असाल तर तुम्हाला हप्ता मिळणारच आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या महिलांना कर्ज असेल त्यांनी इंस्टाग्रामला मेसेज करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून इंस्टाग्रामला मेसेज करा की सर मला कर्ज आहे. ज्या बहिणींना जूनचा हप्ता आला नसेल त्यांनी इंस्टाग्रामला मेसेज करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सर्वांनी फॉलो नक्की करा आणि तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.